तर ज्या पोझिशनमध्ये फायब्रॉइड्स आहेत आणि ज्या नंबरमध्ये फायब्रॉइड्स आहेत त्याप्रमाणे ते एखाद्या बाईच्या आयुष्यावर इन्फ्लुएन्स करतात. की जर कॅव्हिटीमध्ये फायब्रॉइड आला तर हे लक्षात घेणं जरुरी आहे की इथे युजली मूल इम्प्लांट होतं, पण जर एखादा फायब्रॉइड इथे असेल तर एखाद्या स्त्रीला मग मूल राहणं किंवा इनफर्टिलिटीचा त्रास होऊ शकतो. हा नॉर्मल युट्रसचा साईज असतो. पण ह्याच्यामध्ये जर का वॉलमध्ये फायब्रॉइड्स यायला लागले तर लिटरली आम्ही एखादं युट्रस एखाद्या कलिंगडाच्या साईजचं सुद्धा वाढू शकतं. म्हणजे एवढी फायब्रॉइड्सची कपॅसिटी असते. तर ज्या बायकांना मोठे फायब्रॉइड्स असतात त्यांनी दरवर्षी एक सोनोग्राफी करून बघणं जरुरी आहे की त्यांच्या किडनीवरती हे फायब्रॉइड्स प्रेशर देत आहेत की नाही. तर मी जसं म्हणले की 70% बायकांमध्ये आपण फायब्रॉइड्स बघतो. त्यातल्या 50% बायकांमध्ये काही ना काहीतरी सिम्पटम्स असतात. म्हणजे काय की एकतर मूल न होणे किंवा हेवी ब्लिडिंग होणं किंवा पेन होणं. तर ह्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपल्याकडे जेव्हा बायका येतात तेव्हा आपण ट्रीट करतो. आणि 20% अशा बायका असतात की ज्यांना काहीही प्रॉब्लेम होत नाही. इथे फायब्रॉइड्स काढलेली इथे वीक एरिया असते आणि जर का ती लेबरमध्ये गेली तर युट्रस फाटू शकतं. म्हणून एक रूल आहे हा की ज्या पण बायकांची लॅप्रोस्कोपिक मायोमेक्टमी म्हणजे दुर्बिणींनी किंवा ओपन सर्जरीनी मोठे फायब्रॉइड्स काढलेले असतील तर त्यांना सिझेरियन सेक्शननीच डिलिव्हरी करणं जरुरी आहे. नमस्कार, मी डॉक्टर रंजना धानू. बऱ्याच दिवसानंतर आपण अजून एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत सगळ्या सख्यांकरता आणि आज आपण फायब्रॉइड्सबद्दल बोलणार आहोत. तर फायब्रॉइड्स म्हणजे काय की गर्भाशयामध्ये होणाऱ्या गाठी आणि हे 70% बायकांमध्ये आपण बघतो की हे आढळून येतात. तर फायब्रॉइड्स एखाद्या व्यक्ती किंवा स्त्रीवरती काय काय इम्प्लिकेशन्स आणू शकतात किंवा कशा प्रकारे तिची लाईफ त्या अफेक्ट करू शकतात हे आपण आज समजून घेणार आहोत आणि त्याच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज काय आहेत हे पण आपण समजून घेणार आहोत. तर थोडक्यात आपण पहिले बघूयात की फायब्रॉइड्स म्हणजे काय. तर मी एक तुम्हाला चित्र दाखवणार आहे. हा गर्भाशय आहे आणि गर्भाशयाच्या वॉलमध्ये युजली फायब्रॉइड्स ग्रो होणं चालू होतं. फायब्रॉइड्स एक किंवा मल्टिपल म्हणजे भरपूर नंबर, म्हणजे मी तर अक्षरशः एखाद्या पेशंटमध्ये 200 फायब्रॉइड्ससुद्धा काढलेले आहेत छोटे छोटे. तर हे फायब्रॉइड्स मग कधी इथेच ग्रो होतात किंवा हे कॅव्हिटीमध्ये जातात किंवा हे सरफेसवरती येतात. तर ज्या पोझिशनमध्ये किंवा कधी वजायनामध्ये सुद्धा येतात. तर ज्या पोझिशनमध्ये फायब्रॉइड्स आहेत आणि ज्या नंबरमध्ये फायब्रॉइड्स आहेत त्याप्रमाणे ते एखाद्या बाईच्या आयुष्यावर इन्फ्लुएन्स करतात. तर आपण आता एक लक्षात घेऊयात की आपण इथून सुरू करूयात. समजा फायब्रॉइड इथे वजायनामध्ये असेल तर फायब्रॉइड हा वजायनात कुठून येतो? हा कॅव्हिटीत पहिले ग्रो होतो म्हणून इथून हा निघतो आणि मग इथून त्याची दांडी बाहेर येऊन हा इथे येऊन इम्प्लांट होतो. तर जर एखादा फायब्रॉइड इथे आढळून आला तर त्याच्यामुळे एकतर मूल राहण्याकरता त्रास किंवा मग पाळी भरपूर दिवस चालणं. कारण 8, 15 किंवा 30 दिवससुद्धा पाळी चालू राहते. का? कारण ही जी सरफेस एरिया आहे ह्याच्यामध्ये तो फायब्रॉइड कंटिन्युअसली ब्लीड होत राहतो. तर एखादी बाई म्हणते की डॉक्टर माझे कंटिन्युअसली पिरियड चालूच आहेत. आता समजा फायब्रॉइड्स ह्या वॉलमध्ये असले तर डिपेंडिंग ऑन हा फायब्रॉइड समोरच्या जागी आहे, वरती आहे किंवा पाठीमागे आहे युट्रसच्या. तर आता इमॅजिन करा की एक युट्रस जे नॉर्मली एका चिक्कू किंवा एका छोट्या पेरूच्या साईजचं असतं त्याचा साईज असतो 3x2x2.5 सेंटीमीटर्स. हा नॉर्मल युट्रसचा साईज असतो. पण ह्याच्यामध्ये जर का वॉलमध्ये फायब्रॉइड्स यायला लागले तर लिटरली आम्ही एखादं युट्रस एखाद्या कलिंगडाच्या साईजचं सुद्धा वाढू शकतं. म्हणजे एवढी फायब्रॉइड्सची कपॅसिटी असते. तर एक सिंगल फायब्रॉइड पण वाढू शकतो किंवा गर्भाशयात मल्टिपल फायब्रॉइड्स होऊन सुद्धा ते युट्रस एका खरबुजाच्या साईजचं किंवा एका मोठ्या टरबूजच्या साईजचं पण होऊ शकतं. तर आता प्रेशर इफेक्ट्स आल्यामुळे ह्या फायब्रॉइडमुळे समजा समोरच्या बाजूला फायब्रॉइड असेल तर एखादी बाई म्हणते की मला लघवी व्हायला त्रास होतो की डॉक्टर माझी लघवी थोडी थोडी होते किंवा एकदमच माझी लघवी थांबली, मग मला हॉस्पिटलवर जावं लागलं आणि मग नळी टाकल्यानंतर माझी युरिन काढावी लागली. का? कारण तो अँटीरियर फायब्रॉइड लघवीच्या पिशवीवरती प्रेस करत होता. किंवा मोठा फायब्रॉइड असेल तर कंटिन्युअसली पेल्विसमध्ये पेन होतं कारण तो फायब्रॉइड एक मोठ्या कोबीच्या गड्ड्यासारखा तिथे बसलेला आहे बाजूच्या अवयवांवर प्रेशर देताना. किंवा पोस्टिरियर फायब्रॉइड असेल तर बाई म्हणेल की मला कॉन्स्टंटली मोशनच्या जागी प्रेशर येतं किंवा ऑफिसमध्ये बसल्यावर प्रेशर येतं. का? कारण की तो पोस्टिरियर फायब्रॉइड रेक्टमवरती प्रेस करत असतो. किंवा ती म्हणेल की मला पूर्णपणे
मोशन झालं आहे असं वाटत नाही, मला कंटिन्युअसली असं वाटतं की थोडं थोडं मोशनला जायला पाहिजे. आता लॅटरल साईडला जर का फायब्रॉइड्स असतील आणि ते कधी मूत्रनलिकेवरती प्रेशर द्यायला लागले तर आपण सोनोग्राफीत बघतो की किडनीजवर सुद्धा प्रेशर यायला लागतं. तर ज्या बायकांना मोठे फायब्रॉइड्स असतात त्यांनी दरवर्षी एक सोनोग्राफी करून बघणं जरुरी आहे की त्यांच्या किडनीवरती हे फायब्रॉइड्स प्रेशर देत आहेत की नाही. फायब्रॉइड्समुळे हेवी ब्लिडिंग होतं आणि हेवी ब्लिडिंगमुळे जर का अनिमिया झाला तर आपलं हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिन कमी झालं, 8पेक्षा कमी झालं की नॅचरली कुठलेही इन्फेक्शन्स किंवा आपल्याला माहिती आहे की समजा 3 व्यक्ती एका रूममध्ये बसलेल्या आहेत, माझं हिमोग्लोबिन आहे 12-13, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन 14 असेल आणि जी व्यक्ती हिमोग्लोबिन कमी, जिचं हिमोग्लोबिन 8 आहे, समजा कोणी आलं आणि खोकून गेलं, कोण जास्ती अफेक्ट होईल? ज्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी आहे, कारण तिचं इन्फेक्शन व्हायची कपॅसिटी वाढते जेव्हा तिचं अनिमिया होतो. म्हणून कुठल्याही स्त्रीला तिचं हिमोग्लोबिन 12च्या वर ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता आपण परत फायब्रॉइड्सकडे येऊयात की डिपेंडिंग ऑन कसे फायब्रॉइड्स एखाद्या व्यक्तीवरती इन्फ्लुएन्स करतात त्याप्रमाणे आम्ही त्याची ट्रीटमेंट करतो. तर मी जसं म्हणले की 70% बायकांमध्ये आपण फायब्रॉइड्स बघतो, त्यातल्या 50% बायकांमध्ये काही ना काहीतरी सिम्पटम्स असतात. म्हणजे काय की एकतर मूल न होणे किंवा हेवी ब्लिडिंग होणं किंवा पेन होणं. तर ह्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपण आपल्याकडे जेव्हा बायका येतात तेव्हा आपण ट्रीट करतो. आणि 20% अशा बायका असतात की ज्यांना काहीही प्रॉब्लेम होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की फायब्रॉइड्स हे हॉर्मोन डिपेंडेंट असतात. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये जेव्हापासून मुलीची पाळी चालू होते ती पाळी संपेपर्यंत हे फायब्रॉइड्स हळूहळू हळूहळू ग्रो होतच राहणार. पाळी गेली म्हणजे एस्ट्रोजन डेफिशियन्सी झाली, मेनोपॉज आला की हे फायब्रॉइड्स छोटे होतात. तर ज्या बायकांना पेरीमेनोपॉजमध्ये अगदी बारीक फायब्रॉइड्स असतात त्यांना पिरियड गेल्यावरती हे फायब्रॉइड्स त्रास देत नाहीत. पण एखादी बाई जर का मला म्हणली की डॉक्टर माझा 6 सेंटीमीटर किंवा 8 सेंटीमीटरचा फायब्रॉइड आणि आता माझा पिरियड गेला आहे, तर हा फायब्रॉइड मला त्रास देईल का? हो, देऊ शकतो. कारण की तुमचं जेव्हा मेनोपॉज होतो आणि एस्ट्रोजन डेफिशियन्सीमुळे जेव्हा युट्रस थोडंसं लूज पडतं तेव्हा हा फायब्रॉइड कुठे पोस्टिरियरली एखाद्या किडनी वरती प्रेशर देऊ शकतो आणि म्हणून ह्याला सुपरवाईज करणं किंवा मग नुसता फायब्रॉइड काढू शकतो. ज्या व्यक्तींना फायब्रॉइडमुळे हेवी ब्लिडिंग होत नसेल त्यांना युट्रस काढायची गरज नाही आहे, फक्त फायब्रॉइड काढणं, ज्याला आपण मायोमेक्टमी म्हणतो. आज 40 वर्षांपासून आम्ही ज्या शस्त्रक्रिया करतोय, ज्या दुर्बिणीतून करतो ह्या शस्त्रक्रिया, म्हणजे की होल सर्जरी, अक्षरशः एवढ्याशा छोट्या होलमधून आम्ही 3 छोटे होल पोटावरती करून मोठे मोठे फायब्रॉइड्स एखाद्या बाईच्या पोटातून काढतो आणि ती बाई 48 तासामध्ये घरी जाऊ शकते. ही सायन्सची टेक्नॉलॉजी आहे आणि ही आम्ही आता वापरतोय. म्हणून बायकांना फायब्रॉइड्समधून फ्रीडम मिळण्याकरता बऱ्याचशा अशा ट्रीटमेंट्स आहेत आणि ज्यांना सर्जिकल ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना पोट उघडून सर्जरी करायची गरज नाही. फार क्वचित आम्हाला पोट उघडून सर्जरी करावी लागते जेव्हा एखादा फायब्रॉइड अगदी लिव्हरच्या लेवलपर्यंत जरी गेला असेल तर मग तिथे लॅप्रोस्कोप टाकायला त्रास होतो. नाहीतर दुर्बिणीने आम्ही भरपूर म्हणजे मोठे 2-2.5 किलोचे पण फायब्रॉइड्स आम्ही आरामात काढलेले आहेत. आता जसं वरचे फायब्रॉइड्स आपण दुर्बिणीने काढतो तसं युट्रसच्या आतमध्ये समजा कॅव्हिटीमध्ये फायब्रॉइड असेल तर त्याला मायोमेक्टमी, हिस्ट्रोस्कोपिक मायोमेक्टमी, म्हणजे आम्ही लिटरली युट्रसच्या आतमध्ये जाऊन तो फायब्रॉइड कोरून काढतो. तुम्ही जर यूट्यूबवर गेलात तर तुम्हाला माझे व्हिडिओज दिसतील की डॉक्टर रंजना धानूज व्हिडिओज ऑफ हिस्ट्रोस्कोपिक मायोमेक्टमी. हिस्ट्रोस्कोपी म्हणजे कॅव्हिटीतली मायोमेक्टमी करताना, म्हणजे अक्षरशः एक लूप घेऊन आम्ही असा तो फायब्रॉइड शेव करून काढतो आणि मग 2 महिन्यांनी ती बाई प्रेग्नंट राहू शकते. आता आपण परत ह्या चित्रावरती फोकस करूयात की समजा फायब्रॉइड इथे असेल तर ती व्यक्ती अक्षरशः म्हणजे एका दिवसात घरी जाऊ शकते, कारण आम्ही तिला ॲडमिट करून इथला हा जो फायब्रॉइड आहे हा प्लग करतो किंवा काढून टाकतो आणि दिवसभर तिला ऑब्झर्व करून ती घरी जाऊ शकते. तर इथला जो फायब्रॉइड असतो तो आम्ही अक्षरशः एक छोट्या 3 मिलीमीटरच्या किंवा 4 मिलीमीटरच्या हिस्ट्रोस्कोपनी आत जाऊन हा शेव करून आम्ही काढतो आणि मग ही कॅव्हिटी रेग्युलर होते आणि मग ही स्त्री, हिची ब्लिडिंगची समस्या आहे ती कमी होते किंवा हिला फर्टिलिटी प्रॉब्लेम असेल की जिथे इथे फायब्रॉइड असेल तर तो पण आम्ही काढला की 2 महिन्यामध्ये ती बाई प्रेग्नन्सी प्लॅन करू शकते. 2 महिने का थांबायला पाहिजे? कारण की ही युट्रसची लायनिंग एकदा दोनदा पाळी येऊन गेली की मग क्लिअर होते. आपण एखाद्या बाळाला पलंगावर टाकताना चादर नीट टाकतो ना किंवा क्लीन आहे ना बघतो ना, तशीच ही कॅव्हिटी एकदा क्लीन झाली, 1-2 पाळ्या येऊन गेल्या की मग ती बरोबर फर्टिलिटी प्लॅन करू शकते.
आता कधी कधी बायकांना इथे मोठे फायब्रॉइड्स असतात आणि त्याच्यामुळे त्यांना गर्भ राहू शकत नसतो किंवा त्यांचे मिसकॅरेजेस होत असतात. तर तेव्हा आम्ही काय करतो की लॅप्रोस्कोपिकली आम्ही हे फायब्रॉइड्स, आता हा छोटा आहे पण कधी कधी मोठा फायब्रॉइड असू शकतो इथे किंवा इथे किंवा इथे, तर मग आम्ही हे फायब्रॉइड्स काढून जेव्हा ही मसल वॉल शिवतो तेव्हा एखाद्या स्त्रीला हा युट्रस किंवा हे युट्रस घट्ट किंवा प्रॉपर हिलिंग करता आम्ही म्हणतो की 6 महिने तुम्ही प्रेग्नन्सी ठेवू शकत नाही. विचार करा की युट्रसवरती स्टिचेस आहेत आणि तिने पटकन प्रेग्नन्सी ऑपरेशनमध्ये 2 किंवा 3 महिने झाल्याच जर का प्लॅन केली तर हे युट्रस रप्चर होऊ शकतं आणि तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून जेव्हा पण फायब्रॉइडचे रिमूव्हलचे आपण सर्जरी करून पेशंटला फर्टिलिटी प्लॅन करायला सांगतो तेव्हा ॲटलिस्ट 6 महिने तिने वेटिंग पिरियड ठेवायला पाहिजे एक. आणि जेव्हा तिची डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा तिला सिझेरियन सेक्शननीच डिलिव्हरी करणं जरुरी आहे. कारण जर का तिने इथे फायब्रॉइड्स काढलेली इथे वीक एरिया असते आणि जर का ती लेबरमध्ये गेली तर युट्रस फाटू शकतं. म्हणून एक रूल आहे हा की ज्या पण बायकांची लॅप्रोस्कोपिक मायोमेक्टमी म्हणजे दुर्बिणींनी किंवा ओपन सर्जरीनी मोठे फायब्रॉइड्स काढलेले असतील तर त्यांना सिझेरियन सेक्शननीच डिलिव्हरी करणं जरुरी आहे. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला ज्या पण ट्रीटमेंट्स समजवल्या त्या काय आहेत की आपण युट्रस शक्यतो वाचवतो आणि युट्रस काढत नाही आहोत. कारण की आपल्याला काही ना काहीतरी गरज आहे युट्रसची, एकतर फर्टिलिटी फंक्शन करता किंवा पेशंट यंग आहे किंवा तिला ब्लिडिंग प्रॉब्लेम जास्त नाही आहे. पण कधी कधी जेव्हा फर्टिलिटी संपलेली असते, मुलं नको आहेत आणि ब्लिडिंग प्रॉब्लेम जास्ती असेल किंवा फायब्रॉइड्स मोठे आहेत किंवा छोटे असूनसुद्धा त्रास देत आहेत तर तेव्हा एका पेशंटला लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टमी म्हणजे पूर्णपणे आपण गर्भाशय काढून टाकतो, तो पण दुर्बिणीनी, अँड दॅट इज इझिली पॉसिबल. आपण असं इमॅजिन करूयात की आता ह्या स्त्रीला मुलं झालेली आहेत पण मल्टिपल फायब्रॉइड्स आहेत, वय तिचं ऑलमोस्ट 48 किंवा 39 वर्षाचं आहे आणि तिला भरपूर ब्लिडिंगचा त्रास होतो आहे आणि तिला गर्भाशयाची गरज नाही आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दुर्बीण टाकून हे पूर्ण युट्रस काढून टाकतो आणि जर का तिच्या ओव्हरीज फंक्शनल असतील तर आम्ही ओव्हरीज तिच्या मागे सोडतो. आता कुठल्याही पेशंटची युट्रसची सर्जरी करायच्या आधी काही टेस्ट करणं अतिशय जरुरी आहे. कुठल्या टेस्ट जरुरी असतात एखाद्या पेशंट करता फायब्रॉइड्सची ट्रीटमेंट करताना? तर बेसिकली एक आपलं रुटीन ब्लड चेकअप जे मी नेहमी सांगते की तुमचं CBC बघा, शुगर बघा, थायरॉईड बघा, बाकीचं लिव्हर किडनी फंक्शन, एक्सरे, ECG आणि रुटीन म्हणजे सिरम कॅल्शियम, B12, D3 हे सगळं झालं की एक डिटेल सोनोग्राफी, पूर्ण पोटाची सोनोग्राफी करणं जरुरी आहे. फक्त पेल्विसची सोनोग्राफी नाही करायची कारण आपण पोटात दुर्बीण टाकतो तेव्हा लिव्हर, गॉल ब्लॅडरमध्ये काही त्रास आहे का, एखाद्या व्यक्तीला गॉल ब्लॅडरमध्ये खडे असतील तर आम्ही मग हिस्टेक्टमी किंवा मायोमेक्टमी विथ फायब्रॉइड विथ गॉल ब्लॅडर रिमूव्हल किंवा अपेंडिक्स असे असोसिएटेड सर्जरीज पण आमच्या हॉस्पिटलमध्ये करतो. म्हणून पूर्ण पोटाची सोनोग्राफी करणं जरुरी आहे. आणि त्याच्यानंतर जर का फायब्रॉइड्स मोठे असतील तर एक MRI पण करणं जरुरी आहे. MRI का करायचा? कॉम्प्लिकेटेड किंवा मल्टिपल फायब्रॉइड्स असतात तेव्हा त्याच्यामध्ये काही खराबी आहे की नाही हे बघणं जरुरी आहे. फायब्रॉइड्समध्ये कॅन्सर अतिशय क्वचित येतो. म्हणजे माझ्या 30-35 वर्षाच्या करिअरमध्ये मी अक्षरशः 2 किंवा 3 पेशंट्सनाच फायब्रॉइडमध्ये कॅन्सर होताना पाहिलं आहे. पण प्रत्येक पेशंटला आपल्याला चेक करणं जरुरी आहे. तर जर का तिचे फायब्रॉइड्स मोठे असतील, त्याच्यात काही सार्कोमॅटिस चेंज आहे की नाही हे बघणं MRIनी जरुरी असतं. ते का? कारण सोनोग्राफीत म्हणजे सोनोग्राफी करणं म्हणजे काय, एखाद्या बटाट्याचा वरून फोटो घेणं आहे. पण मी जर का MRI केला तर तोच बटाटा मी 180 सेक्शनमध्ये कापून ते पूर्णपणे व्ह्यू करू शकते की ह्याच्यामध्ये काही खराबी आहे की नाही आणि मगच तो दुर्बिणीचा तपास आपण करू शकतो. कारण चुकूनसुद्धा एखाद्या फायब्रॉइडमध्ये थोडंसुद्धा कॅन्सरस एलिमेंट असला, कारण आम्ही ते फायब्रॉइड अगदी छोटे छोटे पीसेस करून काढतो, मग ते पोटात पसरायला नको म्हणून आम्ही पूर्णपणे एखाद्या पेशंटचे इन्व्हेस्टिगेशन्स करतो, ब्लड टेस्ट करतो, हे बघतो की त्या फायब्रॉइड्समध्ये काही कॅन्सरस एलिमेंट नाही आणि मगच आम्ही कीहोल सर्जरी ह्या पेशंटची करतो. ह्या सगळ्या माझ्या इन्फॉर्मेशनचं मेन मेसेज तुम्हाला काय आहे? कारण की फायब्रॉइड 70% बायकांमध्ये असतात. पहिली गोष्ट तर गर्भाशयात गाठ आली म्हणजे घाबरून जाण्याची जरूरत नाही आहे. ब्लिडिंग जर का तुम्हाला हेवी होत असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप किंवा सोनोग्राफी करून बघणं जरुरी आहे की तुमच्या कॅव्हिटीमध्ये प्रॉब्लेम आहे की तुम्हाला युट्रसमध्ये फायब्रॉइड्स आहेत की नाही. फायब्रॉइड्स आढळल्या लगेच सर्जरीची गरज नाही आहे. कधी आपण औषधं देऊन बघतो आणि जर का औषधं देऊन ते सेटल झालं तर नथिंग लाईक इट.
जर तुम्हाला फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डेफिनेटली तो फायब्रॉईड काढणं जरुरी आहे. आणि आता ओपन सर्जरी म्हणजे ऑलमोस्ट ऑब्सोलेट, म्हणजे क्वचितच आम्ही ओपन सर्जरी करतो. सगळीकडे पूर्ण आपल्या देशामध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी, आपल्या इंडियात खूप सुरेख सर्जन्स आहेत. तर सगळ्यांनी लॅप्रोस्कोपीचाच पहिले, म्हणजे मिनिमल ॲक्सेस सर्जरीचाच पहिले आपण इन्फ्लुएन्स किंवा बेनिफिट घ्यायला पाहिजे. कारण छोटे छिद्र जर का पोटावर केले, विचार करा की मोठा कट घेणं आणि छोट्या छिद्रातून जर का ऑपरेशन केलं, तर छोट्या छिद्रातून ऑपरेशन केलं म्हणजे काय, पेन कमी असतं. तुम्ही संध्याकाळीच ऑपरेशनच्या त्या चालायला लागता. तुम्ही ऑफिसमध्ये पटकन जॉईन करू शकता. ब्लिडिंग कमी असतं, हर्नियाचे चान्सेस कमी असतात. जे ओबीस किंवा स्थूल पेशंट्स असतात त्यांना वुंड हिलिंगमध्ये त्रास होतो, तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा लॅप्रोस्कोपीचं बेनिफिट असतं. डायबेटिक पेशंट्समध्ये, हायपोथायरॉईड पेशंट्समध्ये ज्यांच्यामध्ये वुंड हिलिंगचे त्रास असतात त्यांना कीहोल सर्जरीचे बेनिफिट्स जास्ती असतात. म्हणून फायब्रॉईड्सच्या समस्येला घाबरून जायची गरज नाही आहे. भरपूर ट्रीटमेंट्स आहेत, ड्रग्ससुद्धा आहेत, औषधंसुद्धा आहेत. पण जर तुम्हाला त्रास होत असेल तरच तुम्ही फायब्रॉईड्सची ट्रीटमेंट करा. फायब्रॉईड आहे म्हणजे काहीतरी करून ते काढणं आहे असं नाही आहे. जी तुमची स्पेसिफिक कंप्लेंट असेल त्याप्रमाणेच तुम्ही फायब्रॉईड्स काढायची गरज असते. किंवा त्या 20% कॅटेगरीत ज्या बायका असतात की ज्यांना फायब्रॉईड्समुळे काहीही त्रास होत नाही, त्या बायकांनी फक्त एक सोनोग्राफी करून ऑब्झर्व करणं स्वतःला जरुरी आहे. तर आता पटकन मी तुम्हाला हे समजावणार आहे की फायब्रॉईड्सची ट्रीटमेंट केली म्हणजे, आपण जर का फायब्रॉईडची औषधं घेत असलो किंवा शस्त्रक्रिया झाली असेल किंवा हिस्टेक्टमी झाली असेल किंवा मायोमेक्टमी झाली असेल, तर आपण पहिल्यांदा काय करणं जरुरी आहे की आपलं हिमोग्लोबिन 12वरती आणणं जरुरी आहे. आपल्याला ब्रेस्टमध्ये फायब्रॉईड्स आहेत का, कारण काही टक्के बायकांना ज्यांना गर्भाशयात फायब्रॉईड्स असतात त्यांना ब्रेस्टमध्ये फायब्रॉईड असतात. तर तुम्ही ब्रेस्ट चेकअप करून चेक करणं जरुरी आहे. कुठलाही रोग असला तरी पॅप्समियर हे करणं जरुरी आहे वर्षातून एकदा. आणि कॅल्शियम खाणं जरुरी आहे. व्यायाम नीट ठेवा, आहार नीट ठेवा. आपल्या आहारामध्ये तुम्ही ग्रीन्स खा, म्हणजे हिरवे पालेभाज्या खा, हिरवे ज्युसेस प्या. आणि जर का तुम्हाला हेल्दी राहायचं असेल, कारण एक स्त्री शेवटी एखाद्या फॅमिलीची बॅकबोन आहे, मणका आहे. आणि तुम्हीच जर का वाकलात तर पूर्ण फॅमिली वागते. म्हणून तुम्ही स्वतःला हेल्दी ठेवणं हे अतिशय जरुरी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्याशी संपर्क करायची इच्छा असेल तर मी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रोज असते. तर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे हॉस्पिटलचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत आणि मी नक्की तुमच्या सेवेकरता उपलब्ध आहे. विथ दॅट आय विश यू ऑल द बेस्ट.